नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो. पीएम किसानचा जो 23वा हप्ता आहे तो बरेच जणांना आलेला नाही आहे, कारण की त्याची कारणे जी आहे ती ई-केवायसी मुळे आलेली नाही आहेत. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई-केवायसी कशी करायची. अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधून तुम्ही करू शकता. 2च मिनिटांमध्ये होते मित्रांनो, शेतकरी मित्रांनो माझे. आणि युट्यूबवर चॅनलवरती नवीन आले असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. अशीच योजना, अशीच कोणतीही योजना आली शेतकऱ्यांसाठी मी लवकर घेऊन येतो, माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा मित्रांनो. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई-केवायसी कशी करावी, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचा जो 21वा-22वा हप्ता आहे पीएम किसानचा तो आलेला नाही आहे. तर सरकारने म्हटलं आहे की 23वा हप्ता बी येणार ते, तर त्याच्याकरिता 23व्या हप्त्याकरिता ई-केवायसीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला 30 जून 2026 पर्यंत याची कालावधी दिलेली आहे. 30 जूनच्या पहिले तुम्ही केवायसी करू शकता घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या द्वारे. ह्या चान्स आपल्याला शेतकऱ्यांना दिलेले आहेत की पीएम किसानची ई-केवायसी तुम्ही मोबाईलमध्येच करू शकता, मोबाईलमधूनच करा, कारण की 30 जून पर्यंत तुम्ही कालावधी दिलेली आहे. 3 जूनच्या पहिले तुम्ही केवायसी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. कोणता वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईलच्या प्लेस्टोरवरती येऊन जायचं आहे आणि सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तिथं सर्च मारायचं आहे पीएम किसान. तर पहिली वेबसाईट येऊन जाईल आणि नाव येऊन जाईल pmkisan.government.in. तर ह्या ॲप नवीन आलेला आहे, ह्या ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये. ह्या ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या ॲपचा नाव आणि लोगो पाहू शकता तुम्ही, आणि इन्स्टॉल बटन दाबून द्यायची. आणि त्याच्यानंतर जर सर्च बार याचा आहे आणि सर्च मारायचा आहे आधार फेस RD. आधार फेस RD नाव सर्च मारल्यानंतर आधार फेस RDचा ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. तो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲपचं हे लुक. आणि त्याच्यानंतर आपण वापस त्या पीएम किसान योजनेच्या ॲपवर यायचं, नवीन आल्या तो ओपन करायचा. तो ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला एक बटन दिसत असेल, खाली तुम्ही चित्र त्याचं फ्रंट पाहू शकता कसा आहे तो ॲप. तर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर एक आपल्याला ऑप्शन दिसत असेल लॉगिनचं. ते लॉगिनचं ऑप्शन दाबून द्यायचं आहे. तिथं सिलेक्ट टाईपच्या वरती आपल्याला बेनिफिशरी या नावावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी दाखवत आहे तुम्हाला बेनिफिशरी नाव. बेनिफिशरीमध्ये रजिस्टर नंबरने सिलेक्ट करायचा, आधार नंबर सिलेक्ट करायचं, कारण ज्याच्याकडे रजिस्टर नंबर असेल तर रजिस्टर नंबर दाबायचं. तर आपण आधार नंबर आहे तर आपण आधार कार्ड नंबर दाबतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲरो दाखवत आहे आणि आधार नंबर टाकायचा खालच्या बॉक्समध्ये. तसा आधार कार्ड नंबर टाकायचा. नंतर खाली एक ऑप्शन दिसत असेल आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर फेशियल ई-केवायसी लॉगिन हे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, या ऑप्शनवरती दाबून द्यायचं आणि हे पूर्ण वाचायचं. आणि खाली एक टिकमार्कची बटन दिसेल तुम्हाला, हे जी टिकमार्कची बटन दाबून द्यायची. नंतर स्कॅन फेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन आला, कारण की आपण आधार फेस RDचा ॲप घेतलेला होता. तो ॲप दाबायचा. तो ॲप दाबल्यानंतर असा एक इंटरफेस येऊन जाईल. त्याच्यानंतर आपला जो चेहरा आहे तो चेहरा ज्यांच्या नावावरती हे आधार कार्ड नंबर आहे त्यांचं नावाचं चेहरा घ्यायचा आणि त्या चेहऱ्यावर क्लिक हे करायचं. आणि ज्यावरती चेहऱ्यानंतर जिथं ते लाल जर बॉर्डर येते ते जर हिरवी बॉर्डर झाली, हिरवी बॉर्डर दिसत तुम्हाला, हिरवी बॉर्डर झाल्यानंतर डोळे चालू बंद करायचे आणि ॲटोमॅटिकली ते होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता असा एक इंटरफेस येऊन जाईल. असा एक इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला जे वरतं दिसत असेल पूर्ण एक इंटरफेस ओपन होऊन जाईल. तर त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि डॅशबोर्डवरती तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला दाखवला लॅट रॉकेट सेटिंग एसमध्ये आहे, आधार सेटिंग बी एस आहे आणि ई-केवायसी स्टेटस जे महत्त्वाचं जे आहे लास्टचं ते पण एस दाखवलेलं आहे. आणि यांचं जे अकाउंट आहे हे पूर्णतः बराबर आहे. आणि इथं जर ई-केवायसी स्टेटस आहे इथं नो येऊन जाईल, ई-केवायसी नो अपडेट नाही आहे ई-केवायसी. तर तुम्ही हे असं पाहू शकता हे यांचे ई-केवायसी झालेली आहेत, म्हणून हे तिन्ही ऑप्शन येस असले पाहिजे, त्याचवेळी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे असं तुम्ही पाहू शकता. 2 नंबरचा आधार सेटिंग ऑप्शन नसेल तर आधार सेटिंग जवळच्या सेतूमध्ये करून टाका. आता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ई-केवायसी अदर बेनिफिशरी ऑप्शन दिसत आहे वरतं. हे मी ॲरो दाखवतच आहे तुम्हाला ॲरो. आणि खाली जे आहे बेनिफिशरी स्टेटस, त्या बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक जर केला आपण तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एक हे दाखवते आपल्याला इन्स्टॉलमेंट तुम्हाला आलेले आहेत का. तुम्ही चेक करू शकता किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत का नाही आले आहेत. पण हे पण ऑप्शन आलेलं आहे नवीन ॲपमध्ये, ते पण इन्स्टॉलमेंट तुम्ही पाहू शकता. त्यात जर बॅक आल्यानंतर ई-केवायसी अदर बेनिफिशरीवर जर क्लिक केलं तुम्ही पाहू शकता, मी क्लिक करतो आता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसं दुसऱ्याचं जर आता आपण पाहूया ज्याचं ई-केवायसी झालेली नाही आहेत त्यांची ई-केवायसी.
इथं आधार कार्ड नंबर टाकायचा, ज्यांची EKYC झालेली नाही आहे त्यांची. इथं आपण आता आधार कार्ड नंबर टाकूया ज्यांची EKYC झालेली नाही. आणि तुम्हाला हे पण दाखवतो मी, तर ज्यांची EKYC झालेली नसेल त्यांचं ऑप्शन कसं दाखवते. तर याच्यामध्ये आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहेत आणि सर्च बटन यावरती क्लिक करणार आहोत आपण आता. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, EKYC स्टेटस नो दाखवता यामध्ये पूर्णतः पाहू शकता. असं जर ऑप्शन असेल तर EKYC करणं अनिवार्य आहे 30 जूनच्या पहिले. तर EKYCचं ऑप्शन जे स्टार्ट EKYCचं खाली ऑप्शन दिसत असेल तर इथं एम पिन टाकायचा, जो एम पिन आपण टाकलेला होता ॲप चालू करताना. तो इथं पिन टाकायचा 6 अंकीचा. तो पिन टाकल्यानंतर खाली एक फॉरवर्ड पिनचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता. नंतर त्यानंतर सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आणि ह्या बॉक्समध्ये एक टिक मार्क करायची यावाल्या. आणि ह्या बॉक्समध्ये टिक मार्क केल्यानंतर स्टार्ट फेस स्कॅन, जे आपण पहिले केलं होतं ते स्टार्ट फेस स्कॅन करायचं. आधार फेस RDचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे लाल बॉर्डर आहे ते हिरवी आहेपर्यंत चेहरा इकडे तिकडे घुमत राहायचा. जिकडे चेहरा बरोबर परफेक्ट आल्यानंतर ते ऑटोमॅटिक हिरवी बॉर्डर होऊन जाते. हिरवी बॉर्डर झाल्यानंतर डोळे चालू बंद करायचे, चालू बंद करायचे डोळे. त्यानंतर आपली KYC सक्सेसफुल झालेली आहेत मित्रांनो. 30 जूनपूर्वी हे EKYC करून टाका. असेच नवीन व्हिडिओ त्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.